ठाणे महापालिका हद्दीतील कळवा परिसरात गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवायला लागलेला आहे। कळवा शहरात 45,000 घरांमध्ये HP गॅसचा पुरवठा केला जातो। सध्या मात्र मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी सहन कराव्या लागतात। मिळालेल्या माहितीनुसार कळवा शहरात दररोज सुमारे 1,500 ते 2,000 HP गॅस सिलेंडरची मागणी आहे, पण सध्या केवळ 900 सिलेंडरच उपलब्ध होत आहेत। उर्वरित ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागते। परिणामी अनेक नागरिक थेट गोडाऊनमध्ये जाऊन चौकशी करायला बघतायत आणि ग्राहकांकडून वादविवादाचेही प्रकार घडतायत। गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पुरवठा साखळीवर परिणाम असल्याने सिलेंडर उपलब्धतेमध्ये कमतरता जाणवते आहे। त्यामुळे परिस्थिती सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी थोडं संयमाने राहावं असं आवाहन करण्यात येत आहे। देशातल्या अनेक भागांमध्ये सिलेंडर टंचाई जाणवू लागली आहे। झारखंडची राजधानी रांचीमध्ये अनेक भागात सिलेंडर टंचाई जाणवते। गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी लांबच लांब रांगा लावलेल्या आहेत। अभी देख रहे हैं कि गैस खत्म हो गया है, पहुंचाने भी नहीं आ रहा है और न्यूज़ में ऐसा आ रहा है कि वॉर चल रहा है, जिसके चलते कि सब जगह आ रहा है कि गैस की जो है ना किल्लत हो रही है। तो टाइम पे नहीं मिल रहा है। 2-3 दिन पहले मैं आया था तो वहाँ पे बोला कि ट्रक नहीं आ रही है। तो आज मैं आया हूँ, ऑफिस छोड़ करके आया हूँ कि नहीं तो फिर पता नहीं और रेट बढ़ेगा कि क्या होगा। अभी तो कुछ ही रेट बढ़ा है, आगे हो सकता है डबल हो जाए, क्योंकि न्यूज़ में देख रहे हैं कि ये जो क्रूड ऑयल का है वो उसका जो कीमत है वो डबल से ज़्यादा हो रहा है। सुनने में आ रहा है कि गैस का किल्लत है, गाड़ी ही नहीं पहुंच पा रही है एजेंसी में। तो वहाँ जो एजेंसी वाले लोग से फोन किए तो बोलता है कि अभी गाड़ी ही नहीं आया है, इसलिए हमको यहाँ मजबूरन लेके आना पड़ा है गैस। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम पडसाद थेट भारतातील लघुउद्योगांवर बसतायत। युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झालाय आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्ट्यातील सुमारे 7,500 कंपन्या संकटात आहेत। त्यामुळे उत्पादनात घट झालेली आहे। कोट्यवधींच्या उलाढालीला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 15,000 लघुउद्योजक आहेत आणि लघुउद्योगही आहेत। त्यापैकी निम्म्या कंपन्यांना गॅस टंचाई जाणवते। अनेक कंपन्यांकडील गॅसचा साठा आज उद्यामध्येच संपणार आहे। इतरांकडे अवघे 4-5 दिवस पुरेल इतकाच साठा आहे। दरम्यान जर ही परिस्थिती अशीच राहिली तर मात्र 7,500 कंपन्यांच्या नुकसानीचा आकडा कोट्यवधींच्या घरात जाण्याची भीती आहे। 4 दिवस व्यावसायिक गॅस वितरण पूर्णपणे बंद आहे आणि ते वितरण बंद असल्यामुळे आम्हाला व्यावसायिक गॅस मिळत नाही आणि आमच्याकडची परिस्थिती अशी की आमच्याकडे कालपासून सिलेंडर पूर्णपणे संपलेले आहेत, नवीन सिलेंडर मिळत नाही। त्यामुळे काम आमचं ठप्प होण्याची परिस्थिती आली। त्यातूनही आम्ही आमच्याकडे प्लाझ्मा मशीनची सोय केली असल्यामुळे थोड्याफार प्रमाणात आमच्याकडे काम चालू आहे, परंतु ते काम निम्म्यावर आलेलं आहे। जे बाहेर देशामध्ये खास करून आखाती देशामध्ये जे ऑटो स्पेअर पार्ट पाठवले जातात किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री संदर्भातली ज्या उत्पादने पाठवले जातात त्या उत्पादनाच्या एकंदरीत निर्मितीला गती तिची खुंटली आहे आणि म्हणून या सगळ्यांना चिंता वाटते। खरं तर युद्ध जे आहे ते आखाती देशात चाललंय, परंतु त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील किंवा भोगतोय आपण। काय नक्की होतंय? 100% होत आहे। कारण आता काय झालं की एक्सपोर्टसाठी आपण काही मटेरियल पाठवायचं ठरवलं तर पूर्वीची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, इन्शुरन्स कॉस्ट याच्यावरती इनडायरेक्टली एवढा इम्पॅक्ट आला आहे की आता एक्सपोर्ट करणं अवघड झालंय। ऑलरेडी आपण कसं सर्वाईव्ह करायचं याच्यावर विषय चालला होता। आता ऑल ऑफ अ सडन आता हे गॅसचं जे काही कॉस्ट वाढली आहे त्या कॉस्टमुळे डायरेक्ट इनडायरेक्टली सगळ्याच इंडस्ट्रीला फरक पडलाय। आज आपल्याकडे जर 40 एम्प्लॉई असतील तर त्याचं जे काही नाश्ता असेल, जेवण असेल त्याच्यावरती डायरेक्टली नाही म्हणलं तरी 10-20 रुपयांनी का होईना तो फरक पडलाय। ती कॉस्ट कोण बेअर करणार आहे तर ते आपल्यालाच बेअर करावी लागणार आहे। हे छोटे छोटे मुद्दे आहेत, त्याचा बऱ्यापैकी इंडस्ट्रीला प्रॉब्लेम येतोय। पण मग हे असंच चालू राहिलं तर किती काळ चालेल आणि काय पुढे भविष्यामध्ये तुम्हाला चिंता वाटतेय? शासनाचा काही बी प्लॅन तयार आहे? त्यांनी काही संपर्क केलाय किंवा या सगळ्या परिस्थितीवर त्यांच्याकडे काही उत्तर आहे असं वाटतंय का? नाही, याच्यावर आता एवढा मोठा परिणाम जाणवायला लागलाय की सरकारने सगळ्यात पहिलं म्हणजे काळा धंदा करणारे जे आहेत, कारण ब्लॅक मार्केटिंगचा नवीन धंदा आता चालू झालेला आहे।
गॅसचा स्टॉक घेऊन तो जास्त दराने विकणे. तर आमची अशी मागणी आहे की मंत्रिमंडळाने तातडीने एक बैठक उद्योजकांची बोलवावी आणि त्या ठिकाणी विजेचे दर असतील त्याच्यामध्ये आपल्याला काय उद्योजकांना कमतरता त्याच्यामध्ये कमी करता येतील, म्हणजे जेणेकरून गॅसचा दर वाढल्यामुळे 20 ते 25% हा अनेक उत्पादनांवर वाढीव परिणाम होणार आहे. कृत्रिम तुटवडा केला जातोय, ब्लॅक मार्केटिंग देखील होऊ शकते आणि त्यामुळे उद्योजक जो आहे तो अजून त्याची पिळवणूक होऊ शकते. परंतु हे किती दिवस चालेल असं वाटतंय? जर युद्ध लांबलं तर त्याचे परिणाम इंडस्ट्रीला ठप्प होईल, काय वाटतंय? काय परिस्थिती आहे? नाही, सध्याचा सिनारो जर बघितला आता तर युद्ध किती दिवस चालेल माहित नाही, पण आता त्याचे दूरगामी परिणाम आताच दिसायला चालू झालेत. आणि युद्ध थोडं वाढलं तर मला नाही वाटत की जास्त काळ नाही, महिनाभरानंतरच इंडस्ट्री बंद पडायला चालू होईल आणि त्याचे गंभीर परिणाम लोकांना भोगावे लागतील. लोक घरी बसतील, लोकांना मजुरी देता येणार नाहीये. सध्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे तिथे मंत्रिमंडळ तातडीने यावर उपाययोजना म्हणून बैठक बोलवतं का आणि एकंदरीत या परिस्थितीमध्ये काही निर्णय घेतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. मिस्टर पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड. एलपीजी सिलेंडरच्या कमतरतेचा परिणाम कोल्हापुरातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स उद्योगावर होतोय. एलपीजीचा पुरवठा लवकरच सामान्य झाला नाही तर मात्र रेस्टॉरंट्स, हॉटेल्स पुढच्या 2 दिवसांमध्ये बंदच करावी लागणार आहेत. व्यावसायिक गॅस पुरवठ्यातील खंड आणि डिलिव्हरीमध्ये विलंब यामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. हॉटेल व्यावसायिकांनी हा दावा केलाय. थेट जाऊया कोल्हापूरला. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, एका बाजूला गॅस सिलेंडरसाठी रांगा आणि दुसरीकडे हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा व्यावसायिक सिलेंडर जो आहे त्याचा तुटवडा, काय सांगाल? कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर सकाळपासून आहे ते घरगुती गॅससाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या बाजूला हॉटेल व्यावसायिकसुद्धा यामुळे आता चिंतेत असल्याचं पाहायला मिळते, कारण व्यावसायिक सिलेंडरसुद्धा आहे ते आता कमी प्रमाणात उपलब्ध होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे चिंता आहे ती हॉटेल व्यावसायिकांची वाढलेली आहे. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक, त्यांची प्रतिक्रिया या संदर्भातली जाणून घ्या. खरं तर सकाळपासून घरगुती गॅससाठी रांगा लागल्याचं पाहायला मिळते. हॉटेलमधली सध्याची स्थिती काय आहे? आम्हाला पण आता त्यांनी कमी प्रमाणात गॅस द्यायला लागला आहे. पहिला 2 लाख होता, एकच द्यायला चालू केलं. त्यामुळे आम्ही हॉटेल बिझनेस एक पार्ट म्हणून चालू करायला त्या या विचारात आहे. म्हणजे आमचे 7 ते 11पर्यंत असते, ते आम्ही एकतर 11 ते 3 नाही तर 7 ते 11 ह्या फक्त 2 शिफ्टमध्ये चालू करायचं, ह्या याच्यात आम्ही विचार चालू आहे आमचं. नाही, तरी पण जर तुम्ही 2 शिफ्टमध्ये म्हणायला गेला तर ह्या हॉटेल इंडस्ट्रीवरती अनेक जणांचे रोजगार असतात, मग त्यांना फटका बसणार नाही का? 100% बसणार, कारण ह्या हॉटेल असोसिएशनमध्ये मॅनेजरपासून स्टाफपर्यंत सगळ्यांवरती हे चिंतेचं वातावरण तयार झालेलं आहे. आत्ताच्या घडीला येणाऱ्या 2 ते 3 दिवस पुरवठा आहे असं आम्हाला गॅस सप्लायरने सांगितलेलं आहे. तर ह्याच्यावरती लवकरात लवकर शासनाने काहीतरी परवानगी निर्णय घ्यावा अशी विनंती तुमच्या माध्यमातून आमची आहे. निर्णय घ्यावा म्हणजे नेमका तो काय निर्णय असावा असं अपेक्षित? तो तुटवडा कशा पद्धतीने सॉर्ट करता येईल आणि कशा पद्धतीने आमचा पुरवठा चालू करता येईल, कारण फक्त आम्ही मालक म्हणून नाही तर पर्टिक्युलर ह्याच्यावरती रोजगार असलेले प्रचंड लोकांचा ह्याच्यावरती रोजगार चालू आहे. तर तो त्या रोजगारावरती पण ह्याचा परिणाम होणार आहे. तर शासनाने त्या बाबतीत काहीतरी निर्णय घ्यावा येणाऱ्या 2 दिवसात, कारण आम्हाला वरून सांगितलेलं आहे की 2च दिवस आम्ही गॅस पुरवठा करू शकतो. म्हटल्यावरती आम्हाला एक लंच किंवा डिनर ह्या पद्धतीनेच करावं लागणार आहे हॉटेल चालू, आणि तसं झालं तर त्या पद्धतीने आम्हाला पगार पण देता येणार नाही आहे. तर ह्याच्यावरती लवकरात लवकर काय ती तोडगा पाडतील अशी आम्हाला हे वाटतंय. नक्कीच ही हॉटेल व्यावसायिकांची भूमिका आहे. तुम्ही ग्राहक म्हणून ज्यावेळी हॉटेलमध्ये जात आहे त्यावेळी घरगुती सोडून नाही ते इतर पदार्थ खाण्यासाठी हाऊस म्हणून काही जण जातात. आता जर हॉटेल इंडस्ट्रीज बंद पडायला लागले तर काय ग्राहक म्हणून वाटते तुम्हाला? जेवणाची किंवा बाहेर जर समजा आता टुरिस्ट म्हणून आम्ही जर आलो तर तिथे जेवण उपलब्ध होऊ शकत नाही, फार वणवण होऊ शकते. किंवा बाकीच्या गोष्टीत म्हणजे कसं की ब्रेकफास्ट वगैरे आम्हाला सकाळी घरी करणे शक्य नाही, तर आम्हाला पण ते प्रॉब्लेम फार हे होते. आणखीन बरेच ठिकाणी आता आम्ही बघतो की हॉटेलमध्ये आता टायमिंग जर शिफ्ट चेंज झाली तर तिथे आम्हाला जेवण किंवा टुरिस्ट टायमिंगला काही मिळणं अवघड होऊन जाईल. त्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी व्हावं. नक्कीच पाहायला गेलं तर फक्त हॉटेल बंद होणं किंवा रेस्टॉरंट बंद होणं एवढ्यापुरतं हे प्रलंबित राहणार नाही किंवा मर्यादित राहणार नाही, तर पूर्णपणे ह्या हॉटेल इंडस्ट्रीवरती अवलंबून असलेल्या सगळ्या घटकांचा रोजगार आहे त्याला फटका बसणार आहे. सोबतच जे पर्यटक आहेत त्यांना हॉटेलमध्ये खायचं असतं, फिरायचं असतं, त्यावेळी मात्र त्यांनासुद्धा ही अन्नपदार्थ उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे एकूणच या इंडस्ट्रीवरती मोठा परिणाम या तुटवड्याचा भासण्याची शक्यता आहे, ते नाकारता येत नाही. नक्की ज्ञानेश्वर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.
LPG सिलेंडरच्या कमतरतेचा परिणाम मुंबईतल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवरही जाणवायला लागला. मुंबईतली काही हॉटेल सिलेंडर तुटवड्यामुळे बंद होऊ लागलेली आहेत. इस्रायल, इराण आणि अमेरिका या देशांमध्ये युद्ध भडकलेलं आहे. आखाती देशांमध्येच युद्ध भडकल्यानं त्याचा थेट परिणाम हा मुंबईवर होतोय किंवा भारतावर होतोय. ते कसं? सध्या मी आहे मुंबईमधल्या एकदम मध्य भागामध्ये असलेल्या एका ठिकाणी, जिथे समोरचं हे हॉटेल दिसतंय तुम्हाला. हे प्रातिनिधिक स्वरूपात मी तुम्हाला हॉटेल दाखवतो. अशाच पद्धतीने मुंबईतल्या अनेक हॉटेल्सवरती परिणाम झालेला आहे या युद्धाचा. कारण जे व्यावसायिक गॅस आहेत, LPG गॅस आहेत, त्यांचा पुरवठा आता पूर्णपणे होत नाहीये किंवा त्याची हळूहळू परिणाम जाणवायला लागले ते या हॉटेल व्यावसायिकांना. कारण आता LPG गॅसचा पुरवठा पूर्ण होत नसल्यामुळेच किंवा जास्त प्रमाणात येत नसल्यामुळे या हॉटेल चालकांना हॉटेल बंद ठेवावे लागण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 10 ते 20% परिणाम जाणवू लागलाय. पुढच्या 4 ते 5 दिवसात 100% परिणाम याचा जाणवेल असं हॉटेल संघटनांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी तशी केंद्र सरकार, राज्य सरकारकडे दाद देखील मागितली आहे की यावर काहीतरी तोडगा काढावा. तर दुसऱ्या बाजूला LPGचा पुरवठा देखील सुरळीत करण्यासाठी जे जे काही करता येईल ते करावं असं त्यांचं म्हणणं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही हॉटेल चालकांनी निर्णय असा घेतलाय की आता पदार्थांमध्ये घट करायची, म्हणजे सगळेच पदार्थ बनवण्यासाठी गॅसचा अतिरिक्त पुरवठा करावा लागेल किंवा वापर करावा लागेल. गॅसच तेवढा पुरवठा होत नसल्यामुळे पदार्थांमध्ये कमतरता आणण्याचा देखील किंवा कमी करण्याचा निर्णय काही हॉटेल चालकांनी घेतलेला आहे. आणि यावर आता त्यामुळे लवकरात लवकर जर तोडगा निघाला नाही तर मुंबईतले किंवा या देशातले हॉटेल्स पुढच्या काही दिवसात कदाचित पूर्णपणे बंद करावे लागतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी, मुंबई.